बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहोत। पहिलं वैयक्तिक पारितोषिकापासून आपण सुरुवात करतोय, ज्यामध्ये मेगा फायनलचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच MOM हे पारितोषिक दिले जाईल। आणि या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय छोटा तीर गावखरे गंभीर प्रयास कोळी ठरला मॅन ऑफ द मॅच। या प्रयास मी हे पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करीन। प्रितेश कडू यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय। इथे इथे समोर या, इथे समोर या प्रयास। तर स्काय रेल्वेचे सर्व सन्माननीय जे आकाश पाटील शिरडोन कल्याण याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रयाससाठी। सातत्याने या संघावर ते पैशांचे उधळण करतात, बक्षिसांचे उधळण करतात आणि अगदी प्रेम आहे त्यांचं। अभिनंदन। एकाच दिवसामध्ये 3 वेळा हा संघ 24 तासामध्ये 3 वेळा चॅम्पियन बनलाय। शुभेच्छा प्रयास, तुमच्या वाटचालीसाठी असंच खेळत राहा आणि आपल्या गावाचं नाव असंच मोठं आणि त्यासोबत तुम्हीही मोठे व्हा, या तुम्हाला शुभेच्छा। पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत, वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण वळतोय। नेक्स्ट प्राइज आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक। तर हे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करीन सन्माननीय अल्पेश कडू यांना मी आमंत्रित करीन की आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि त्यासोबत अगदी क्रिस्टलची भव्य दिव्य ही ट्रॉफी आणि त्यासोबत ॲडिडास ब्रँडेड शूज आपण देऊन या खेळाडूंचा गौरव करतोय। ज्या खेळाडूनं एकूण 4 झेल पकडले आणि 1 रनआउट केलं असा खेळाडू ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मोठी जुई गावचा दीप पाटील। दीपला आपण देतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक, क्रिस्टल ट्रॉफी आणि त्यासोबत ॲडिडास हे ब्रँडेड शूज देऊन आपण त्याचा गौरव करतोय। अभिनंदन दीप। अल्पेश कडू यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय। दीप पाटीलला मोठीची गावचा खेळाडू या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय। अभिनंदन। पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी प्रशांत कडू यांना आमंत्रित करीन की आपण यावं। प्रशांत कडू, स्पर्धेचं पुढचं वैयक्तिक पारितोषिक जात आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण देणार आहोत। स्पोर्ट्स सायकल त्यासोबत क्रिस्टल ट्रॉफी देऊन आपण या खेळाडूचा गौरव करतोय। स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्या खेळाडूनं एकूण 8 विकेट घेतले आणि अगदी फलंदाजानं आपल्या गोलंदाजीच्या अगदी कौशल्याने नाचवलं अक्षरशः। स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जातोय, ज्याने उत्तम कामगिरी केली मोठी जुईचा हर्ष भोपी। हर्षला आपण देतोय 8 विकेट त्याने घेतले। सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रशांतजी कडू यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक त्याला देतोय। मोठीजी गावचा हा उभरता सितारा स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज तो ठरलेला आहे। अभिनंदन त्याचं। अभिनंदन, सायकल घेऊन जा हर्ष। यानंतर पुढचं प्राइस आपण देणार आहोत, पुढचं वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत। मी संकेत कडू यांना विनंती करीन की आपण यावं। स्पोर्ट्स सायकल आपण आणि त्यासोबत ही क्रिस्टल ट्रॉफी देणार आहोत त्या खेळाडूला ज्यानं आपल्या बॅट मधून टोटल 74 रन केलेले आहेत असा खेळाडू ठरलाय। प्रमोद स्मृती चषकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज जातोय प्रयास कोळी। आकाशजी पाटील यांनी अगोदरच तिथे अनाउन्समेंट मी करण्याच्या अगोदरच सांगितलं की प्रयास ठरले या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज। लगातार 3 वेळा दिवसभरामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज दिवस काय अप्रतिम राहिलाय।
अगदी आपण बघतोय 24 तासामध्ये 3 वेळा हा संघ अगदी चॅम्पियन बनलेला आहे आणि क्या बात आहे. आकाश पाटील स्काय रॅलीचे सर्व शिवडोम पनवेल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रयासला जातोय. शिवडोम कल्याण सॉरी अभिनंदन प्रयास. खूप दमदार प्रदर्शन त्याने केलं आणि त्याला आपण देतो हे पारितोषिक. थोडी प्रतीक्षा आपण करूया मालिकावीराची, परंतु पुढचं पारितोषिक आपण देतो. या स्पर्धेचा पंचम 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे टेंबिवली संघ. मी विनंती करेन टेंबिवली टीमच्या खेळाडूंना की आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं. पंचम 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे टेंबिवली. भरपूर प्रयत्न केला आजचा संपूर्ण, कारण फ्रेश दमानं इतर 4 संघ आले होते, परंतु टेंबिवलीला 3 सामने त्यामधून 2 लगातार सामने त्यांना खेळावे लागले आणि हे पारितोषिक आपण त्यांना देतोय. हार्ड लक टेंबिवली. परंतु 5व्या क्रमांकाचा एक खाई आता तुम्ही जात नाहीयेत. ही क्रिस्टल ट्रॉफी घेऊन घरी चाललात, ही आठवण घेऊन चाललेला आहात प्रमोद स्मृती चषकाची. या तुम्हाला शुभेच्छा. शुभेच्छा देऊया आपण टेंबिवली टीमला. नेक्स्ट टुर्नामेंट साठी चांगले अजून करा आणि चांगले खेळा. या तुम्हाला शुभेच्छा. पुढचं पारितोषिकाकडे आपण वळतोय. पुढचं पारितोषिक जात आहे 4th क्रमांकाचं आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय प्रमोद स्मृती चषकामध्ये मोरबे संघ. एकदा जोरदार टाळ्या या टीमसाठी. मी विनंती करेन टीमला की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं. संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी, प्रमोद स्पोर्ट्स संपूर्ण कमिटी ते येते. हे पारितोषिक आपण देतोय. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मोरबे संघ. त्यांना शुभेच्छा आपण देऊया. दमदार प्रदर्शन. गतवर्षी नैऋत्य विभागामध्ये सगळ्याधिक जास्त ट्रॉफी कोणी जिंकल्या असतील तर तो संघ होता मोरबे. आणि यंदाही धमाकेदार सुरुवात. मला वाटतं यंदा आतापर्यंत मी बरोबर असेल तर 5 ते 6 ट्रॉफ्या त्यांनी जिंकलेत. पॅकर कडून असं समजतं की यंदा त्यांची हनुमान ही 10वी ट्रॉफी आहे. क्या बात आहे. 12वी ट्रॉफी त्यांनी घेतलेली आहे. शुभेच्छा त्यांना आपण देऊया. सीझनची सुरुवात आणि 12 ट्रॉफ्या ऑलरेडी उचललेत मोरबे टीमनं. खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत. तृतीय क्रमांकाचं हे पारितोषिक राहील. थर्ड प्लेस आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरले या स्पर्धेमध्ये मोठी जुई संघाचं अभिनंदन. मी मोठी जुई संघाच्या खेळाडूंना विनंती करेन मोठी जुई संघाच्या की आपण हे पारितोषिक ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मोठी जुई. अभिनंदन त्यांचं. आपण देऊया त्यांना ही क्रिस्टल भव्य दिव्य ट्रॉफी प्रमोद स्मृती चषकाची आणि त्यासोबत कॅश प्राइज. सगळे ऑर्गनायझर टीम या आपण समोर. हे पारितोषिक आपण त्यांना देतोय. अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या याही टीम साठी होऊ जाऊ द्या. खूप चांगलं प्रदर्शन त्यांनी केलं. विश ऑल द बेस्ट. पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत या स्पर्धेचा रनर अप अर्थातच द्वितीय क्रमांकाचं हे पारितोषिक आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय चिरनेर संघ. आपण आमंत्रित करूया संपूर्ण टीमला. अभिनंदन करूया टीमचं. द्वितीय क्रमांकाचं स्थान त्यांना या स्पर्धेमध्ये पटकावलंय. देऊया क्रिस्टल ट्रॉफी आणि त्यासोबत कॅश प्राइज. रोख रक्कम 50,000 रुपये देऊन आणि त्यासोबत ही भव्य दिव्य क्रिस्टल ट्रॉफी. कारण ऑदर ट्रॉफी या खराब होतात येणाऱ्या कालखंडामध्ये, परंतु क्रिस्टल ट्रॉफी ही सतत आठवणीत राहते आणि त्यांचे प्राइस तेवढे हाय असते हेही सांगणं महत्वाचं आहे.
अभिनंदन. तर आता आपण ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहिली, खरंच फार मोठा गौरव असतो जेव्हा एखादा प्लेयर बाईक जिंकतो, अर्थात मालिकावीर बनतो, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बनतो. आणि ते पारितोषिक आता आपण देणार आहोत. प्रणित महेश कडू यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. या पारितोषिकामध्ये 3 खेळाडूंमध्ये जमके रेस होती. जो खेळाडू 20 पॉइंट न कमी राहिला तो खेळाडू होता प्रयास कोहली. जो खेळाडू 13 पॉइंट न मागे राहिला असा खेळाडू होता हर्ष भोपी. आणि ज्या खेळाडूनं 53 धावा केल्या बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना विकेट घेतले, टोटल 8 इज इक्वल पॉइंट होत आहेत 93 पॉइंट सोबत. आणि या स्पर्धेचा प्रमोद स्मृती चषकाचा मालिकावीर बनतोय, बायकरमॅन बनतोय चिरनेर संघाचा विवेक हातनोलकर. विवेक हातनोलकर बनलेला आहे प्रमोद स्मृती चषक 2025 होणारी या स्पर्धेचा मालिकावीर. एकूण पॉइंट त्यांनी केलेले आहेत 93. काही फोटो सेशन्स, काही आठवणी, बायकरमॅन बनलेला आहे. विवेक हातनोलकर सोबत आपण थोडं बोलूया. सन्माननीय स्काय रॅलोनचे सर्व आकाश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येतोय. विवेक हातनोलकर. विवेक तिथेच बसून राहा. विवेक, तुझ्या जीवनातील कितवी बाईक आहे? माझ्या जीवनातील पहिलीच बाईक आहे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. कारण स्वप्न पूर्ण झाले. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं किमान एक तरी बाईक मी माझ्या आयुष्यामध्ये जिंकावे हे स्वप्न असतं. आणि आज विवेक हातनोलकरनं चिरनेर संघाचा हा खेळाडू ते त्याने स्वप्न पूर्ण केलंय. विवेक, घरून सपोर्ट कसा असतो क्रिकेट खेळण्यासाठी? आताही माझी मम्मी मॅच बघत असेल, मला घरून खूप सपोर्ट असतो आणि माझ्या टीमचा पण मला खूप सपोर्ट असतो. आणि बस मला असंच सपोर्ट करा, मी असंच मेहनत करत राहीन. वेल डन, वेल जॉब. खूप साऱ्या शुभेच्छा विवेक. असंच प्रदर्शन करत राहा आणि जिंकत राहा. विवेक, एक छोटासा प्रश्न अजून आहे. बाईक तर जिंकले तू, ईव्ही बाईक आहे. खरं तर आपण अनेक पेट्रोल बाईक बघतो, आता ईव्हीचा जमाना आहे, गो विथ ग्रीन असं आपण म्हणतो. कसं वाटतंय क्रिस्टल ट्रॉफी, एवढी वजनाची ट्रॉफी हातात उचलताना असताना आणि आज या संपूर्ण क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला दिलेत, काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगला होता आणि हा आयोजन मला असं वाटतं उरणमध्ये पहिल्यांदा झाला असेल आणि या क्रिस्टल ट्रॉफी पण पहिल्यांदा असेल या उरणमध्ये. आणि थँक्यू बोलेन. आणि प्रथम तर मी प्रशांताला थँक्यू बोलेन, कारण आमची मॅच लगेच लावणार होता पण मी प्रशांताला बोललो की 4 राऊंड नंतर लाव, त्याच्यामुळे आम्ही आज इथे विन झालो आणि मला बाईक भेटली असं वाटतं मला. क्या बात आहे. आता नो मोर क्वेश्चन. शुभेच्छा, आनंद साजरा करा आणि पुन्हा एकदा विवेकचं अभिनंदन. आता जास्त वेळ न घेता देऊया प्रमोद स्मृती चषकावर, या स्पर्धेवर ज्या संघानं आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं असा संघ ठरतोय 24 तासामध्ये 3 वेळा चॅम्पियन बनलेला स्काय रॉयल 11 न्यू यंगस्टर्स महाल आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. एकदा जोरदार टाळ्या. चॅम्पियन्स ऑलवेज चॅम्पियन.
कधीच या संघानं नाराज केला नाहीये. त्यांच्या पुरस्कर्त्यांना सन्मान्य आकाश शेठ पाटील, शिरडोन, कल्याण आणि एकदा जोरदार टाळ्या. प्रमोद स्पोर्ट क्रिकेट क्लब सोनारे आयोजित प्रमोद स्मृती चषक सुवर्ण अक्षरामध्ये या स्पर्धेमध्ये त्यांनी नाव कोरलेलं आहे. स्काय राय 11 न्यू यंगस्टर्स महाल, रोख रक्कम 1 लाख रुपये. समीर आमच्या सोबत आहेत. समीर, कसं वाटतंय आज चॅम्पियन बनलेत लोक? डबल धमाका, तुम्ही ट्रिपल धमाका केलाय, काय म्हणाल संपूर्ण या प्रवासाबद्दल आणि सन्माननीय स्काय राय यांचे सर्व आकाश शेठ पाटील यांच्याबद्दल? पहिले मी धन्यवाद करेल प्रमोद स्मृती चषक ऑर्गनायझरला. त्याने आम्हाला इथे खेळायला दिलं आणि खूप छान ऑर्गनायझिंग होतं. ग्राउंड पण 1 नंबर आहे आणि अशा दरवर्षी तुम्ही टुर्नामेंट ठेवा, आम्हाला खेळायला चान्स द्या. आणि आम्ही जिंकलो ते आम्हाला आकाशदाचा, शिरडून आकाशदा, त्याचा हात आहे भरपूर. त्याला मी आधारस्तंभ मानतो, कारण की आमच्या सगळ्या एंट्र्या तोच टाकतो. आणि सुजलला तर बाईक भेटली, तो तर खूप खुशी आहे. खूप चांगलं प्रदर्शन दिलं. वैयक्तिक पारितोषिक जिंकणाऱ्या खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन आणि संघांचं देखील खूप अभिनंदन. आकाश शेठ असाच एन्जॉय करत राहा, उत्तम निरोगी आयुष्य जगा, या तुम्हालाही शुभेच्छा आणि असंच प्रेम ठेवा वाल टीमवर. अगदी प्रमोद स्मृती चषकाची स्पर्धा कोणतंही गालबोट न लागता यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते. सगळ्या ऑर्गनायझर कमिटीचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आणि ही स्पर्धा इथेच संपता असं जाहीर करतो आणि थांबतो. जाता जाता सकाळचं सत्र आहे. एक जैल अगदी